काल ऑपरेशन सिंदूरनं हादरलेल्या पाकिस्तानला आज पुन्हा दुसरा हादरा बसलाय। पाकिस्तानमध्ये आज विविध शहरात मोठे बॉम्बस्फोट झाल्याची माहिती आहे। लाहोर, रावळपिंडी, कराची आणि गुजरानवाला शहरामध्ये स्फोट झालेत। लाहोरमध्ये झालेल्या स्फोटात 4 जण जखमी झालेत, तर घोटकी आणि अटकमध्ये सुद्धा स्फोट झाल्याची माहिती आहे आणि यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचं कळतंय। तर पाकिस्तानमधली जी महत्त्वाची शहरं आहेत ती स्फोटानं आदरलेली आहेत। एकीकडे भारतानं एअर स्ट्राईक करत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेत, तर ही 4 दृश्य 4 महत्त्वाच्या शहरांमध्ये स्फोट झालेले आहेत। गुजरानवाला, कराची, रावळपिंडी आणि लाहोरमध्ये हे स्फोट झालेले आहेत। यामध्ये 4 जण जखमी झालेत, तर एकाचा मृत्यू झाल्याचं कळतंय। तर दुसरीकडे बलूच लिबरेशन आर्मीनं देखील आयईडी स्फोट केलाय, ज्याच्यामध्ये 12 पाकिस्तानी जवानांचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे पाकिस्तानमध्ये आता सध्या घबराटीचं वातावरण आहे, सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तर कुठे कुठे कारवाई करायची आणि कुठे कुठे सुरक्षितता पोहोचवायची या सगळ्या संदर्भात पाकिस्तानी लष्करामध्ये देखील एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आपल्याला दिसतंय। 4 दृश्य 4 स्फोटांची गुजरानवाला, रावळपिंडी, कराची आणि लाहोरमध्ये स्फोट झालेले आहेत आणि लाहोरमध्ये झालेल्या स्फोटात 4 जण जखमी झाल्याचं कळतंय। काल भारतानं पाकिस्तानवरती एअर स्ट्राईक केला। पाक ऑक्युपाईड काश्मीर आणि पाकिस्तानातील पंजाब प्रांतामध्ये भारतानं एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले। आज बलूच लिबरेशन आर्मीच्या टॅक्टिकल स्क्वॉडनं आयईडी स्फोट केला, ज्याच्यामध्ये 12 पाकिस्तानी सैनिक मारले गेलेले आहेत। तर आता पाकिस्तानची 4 महत्त्वाची शहरं स्फोटाने हादरलेली आहेत। पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी स्फोट झाल्याचं कळतंय। लाहोर, रावळपिंडी, कराची आणि गुजरानवालामध्ये हे स्फोट झालेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।